माझ्या मुलीला मी करू लागलेली सगळी कामे तिला करायची असतात. मी झाडून काढलं, पोळ्या केल्या किंवा माझे केस विचारले, कपड्याची घडी करणे, कपडे धुणे, हर एक काम तिला स्वतः करायचं असते. आणि आता इथे भाज्या मी निवडत होते, पण तिला निवडायच्या होत्या आणि तिच्यामुळे तिच्या डॅडीलासुद्धा निवडायला बसवलं तिने. तिच्यामुळं माझं एक काम हलकं झालं, ते मटार सोलणं. खूपच वेळ लागतो त्याला. तर इकडे ते मटार सोलताय तोपर्यंत भाज्या कट केल्या आणि लाल मिरची आणि लसूणसुद्धा मी मिक्सरला लावून घेतला आणि 3 ते 4 शिट्ट्या भाज्यांना छान मी कुकर लावून घेतलं. त्याच्यानंतर कुकर थंड झाला. आता चला पावभाजी बनवायला घेऊयात म्हटलं. इथे गॅसवर कढईसुद्धा ठेवली, तेल टाकलं, जिरे टाकले. त्याच्यानंतर इथे आपण लाल मिरची आणि लसूण मिक्सरला लावून घेतला होता, ती टाकून घेतली. ते सुद्धा छान कढल्यानंतर इथे मी एक कांदा छान मिक्सरला बारीक वाटून घेतला होता. तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता, ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे शिमला मिर्च मी अशा प्रकारे कट केली होती, ती सुद्धा टाकली आणि छान परतवून घेतली. त्याच्यानंतर इथे एक टोमॅटोचं प्युरी मी इथे मिक्सरलाच लावून घेतली होती. तुम्ही बारीक टोमॅटोसुद्धा कट करून घेऊ शकता, पण मोठं मोठं राहणार नाही म्हणून मी ते सगळं मिक्सरला लावून घेतलं होतं. तर पाहू शकताय सगळ्या भाज्या मी छान असं परतवून घेतल्या. त्याच्यानंतर पावभाजी मसाला, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर हे सगळे मसाले मी टाकून घेतले. तर पावभाजी मसाला खूप जास्त टाका. त्याच्यानंतर पूर्ण मसालेसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर इकडे मसालेसुद्धा परतल्यानंतर आता आपल्याला टाकायचे हे पावभाजीतले सगळ्या भाज्या आपण ज्या कुकरला लावून घेतल्या होत्या त्या भाज्या आपल्याला टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. काहीच वेळ लागत नाही, झटकीपट ही पावभाजी होते. मला तर पावभाजी बनवायला खूप सोपं वाटतं, कारण वरण भात चपाती भाजी बनवण्यापेक्षा पटापट पावभाजी झाली की सगळंच काम झालं. तर पाहू शकता माझी पावभाजी रेडी झाली होती. त्याच्यानंतर मी ते सर्वसुद्धा केली होती आणि मस्त अशी कोथिंबीर वरून कांदासुद्धा टाकला होता. माझ्या मुलाला ट्युशनला जायचं होतं म्हणून त्याला घाई झाली होती, पटापट त्याला बनवून दिलं आणि इथे मसालासुद्धा लावून दिला होता पावला. त्याला तर खूप आवडलं, तो आवडीने खात होता. तर मी बाहेरून पावभाजी आणण्यापेक्षा ना घरीच बनवायला चांगलं वाटतं, कारण बाहेर ना इतकं तेल टाकतात ना, मला तेवढं तेल म्हणजे खायलाच नको वाटतं. आणि घरची ना एकदम आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवू शकता. आणि माझे मुलंसुद्धा आवडीने खातात. बाहेरची इतकी तिखट असते ना, मुलं माझ्या आवडीने घरचीच खातात. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.